प्रथमतः तुमच्या टीमचं आणि तुमचं अभिनंदन आणि आजच्या खेळाबद्दल सांगा, तुमचा आधी परिचय द्या. माझं सुरेंद्र रामकृष्ण येळणे, रायनार बाबजू, तहसील मोदा, जिल्हा नागपूर. आजच्या खेळाबद्दल सांगा. खेळाबद्दल म्हणलं तर आज आमचा खेळ तलमले विरुद्ध पार्टी त्यांच्यासोबत आमचा खेळ होता. हा खेळ आमच्या 12 तारखेचाच होता, पण काही कारणाने आज झाला. 11 वाजून काही मिनिटांना आज हा खेळ झाला. यांना वाघा म्हणून ओळखतो आम्ही, आमच्या चंदा. याचं एकंदरीत नियोजन कसं केलं होतं विजयाचं? मध्ये एकंदरीत नियोजन म्हटलं तर आमच्या बिट्टू हे आमचं बैलाचे देखभाल करतात आणि आमचे योगेश भाऊ गंगारे आमचे कातकर आणि मालक प्लस दोन्ही काम करतात. अमन, चंदा, आमचे सगळे मंडळी मित्र हे सगळे बैलांच्या करतात. किती फुटावर होता खेळ? 2100 फुटावर घेऊन. बैलाबद्दल काय सांगला? कितवा खेळ बैलाचा इतिहास काय राहिलेला आहे एकंदरीत? आमच्या हा बैलाचा तिसरा खेळ आहे. हा बैलाचे सेकंडवर हा बैल चाललेला आहे. हा आमच्याजवळ आता हा पहिला खेळ आहे. पुराणा मालिक इकडे आहे. हां, त्या बैलाचा मालिक हाच आहे. पुराणा मालिक आहे. या शर्यत क्षेत्रात जर प्रामाणिकपणे खेळलं तर चांगलं या शर्यत क्षेत्रात उन्नती होते. काय सांगाल याच्यात सोडून आणि चांगल्यानं खेळलं पाहिजे. न विरोध करता कोणाच्या खेळ हारजीत होत असते, चालत असते. आज आम्ही जिंकलो, उद्या ते जिंकतील अशी त्यांना शुभेच्छा देते. ड्रायव्हरबद्दल काय सांगाल? कारण ड्रायव्हर म्हटलं तर आम्ही 2018 पासून सोबत आहे. ड्रायव्हर तोच मालक, तोच ड्रायव्हर आहे. तोच बैलाचं सगळं पालन पोषण तोच करतो. त्यांच्याकडे सगळं असते नियोजन पूर्ण तोच करतो. सोडणाऱ्या टीमबद्दल काय सांगा? सोडणारी टीम म्हटली तर आमची छोटे मुलं बाळ आहेत. काही जास्त असे काही आमचे अमन आहेत, कृष्णाजी आहेत, मोरेजी आहेत, राजेश भाऊ आहे, सायलेश भाऊ आहे, वकीलजी आहे, संकेत सावजीजी आहे, बल्लू शेठ आहे. मामा तुमने आए थे बैल छोड़ने. शर्यत क्षेत्रात आल्यावर कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे? काय सांगाल? क्षेत्रावर आल्यावर बैल कसे बनवायचे, कोणत्या मैदानात बनवायचे, कोणत्या पद्धतीनं करायचे, कोणाच्या मार्गदर्शनात करायचे, कोणाच्या मार्गदर्शन घ्यायचे, कोणाची शिदा घ्यायची, हे करायचे असते. खानपान व्यवस्थित सगळं असतं. कोणत्याही क्षेत्रात यश पाहिजे असेल तर त्याच्यासाठी संयम आणि शांतता महत्त्वाचं असते. शांतता महत्त्वाची असते. काय सांगाल याच्याबद्दल? त्याच्याबद्दल ते चांगलं राहायचं, व्यवस्थित राहायचं, झगडे भांडण नाही करायचं. सगळ्या गोष्टीत आज हारजीत होत राही असते. कोणी जिंकते, कोणी हारते. शांतता हेच अगर पाहिजे तर शांतता राहावं लागते. बैलात जन्मताच पळण्याचा गुण असतो आणि त्याबद्दल घडवणारे महत्त्वाचे असतात. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, घडवण्यात महत्त्वाचे असतात. एकंदरीत तुमचा टीमचा संपूर्ण विश्वास तुमच्यावर होता, तर त्याबद्दल काय सांगा? माझी टीम म्हटलं तर सगळे लोक, योगेशजी गंगारे आणि सुरेंद्र येळणे, आमच्या दोघांवर सगळी विश्वास ठेवून ते काम करतात. एकंदरीत पुढचं नियोजन काय असेल बैलाचं? म्हणजे पुढचं मैदान कुठच्या मैदानात दिसतील हे जोडी? आता बघू समोर कोणत्या मैदानात न्यायचे त्याच्या इसार करू आहे. आणि पट समितीबद्दल काय सांगताल? नियोजन निर्णयाबद्दल? पट समितीबद्दल बोललं तर पट समिती चांगला नियोजन आहे त्यांचं. दोन्ही जोड्या मालकांना समान सावून चालतात. ते कुणाला आपलं नाही, कुणाला तुपलं नाही. काय सांगाल? मैदानं पारदर्शक होण्यासाठी, काही सुधारणा होण्यासाठी काय करायला पाहिजे सांग? सुधारणा सगळं चांगलं व्यवस्थित आहे त्यांचं. सगळ्या सुविधा वगैरे सगळं व्यवस्थित आहे. गती कशी लागली होती आज, म्हणजे बैलाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत? स्पीड तो काही कडावर जागूनच काही झालं, त्यांचे कमी जास्त काही झालं, जे झालं ते
ते त्यांच्या आमच्या जोडी मागं त्यांची जोडी लागली. आता यश मिळालं तर तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी वाढली आणि जबाबदारीबरोबर तुमच्याकडून टीमच्या अपेक्षा वाढल्या, काय सांगाल याच्यावर? जबाबदारी म्हटलं तर ते तर वाढलीच आहे, पण जसं सांभाळत आलो आम्ही तसं सांभाळलो. चांगल्या नीतीनं खेळलं तर 100% या क्षेत्रात 100% यश भेटतं. चांगल्या नीतीनं खेळायचं, चांगल्या नीतीनं राहायचं, सगळ्यासोबत चांगलं योग्य वागायचं. आम्हाला आमची जोडी आम्ही जिथं जिथं जिंकलो ना, आम्ही जास्त आमची नाही मुलं नाचणार, नाही बॅड माजणार, नाही गुलाल फेकणार. बैलगाड्या शर्यत क्षेत्रात भविष्य कसं वाटतं तुम्हाला, बैलाचं आणि बैलगाड्या? भविष्यात आताच्या मुलाच्या नयानं नाही करावंच आहे. आताच्या मुलांना फालतू लक्ष नाही द्यायला पाहिजे. आता आम्ही जे आहे ते करत आहे, याच्यानंतर ते आमची बी इच्छा नाही आहे. या क्षेत्रात यश येतं अपयश येतं, काय शिकून जातं एकंदरीत? आपली येत राहतात, कमी जास्त होत असते. कोणत्या कमी जास्त त्यांना यश नाही आला, त्यांना अजून प्रयत्न करावा, अजून यश मिळवायचा प्रयत्न करावा. तुम्ही बैलाच्या सहवासात असतात तर बैलाकडून काय असं म्हणजे शिकवतात, म्हणजे असं? बैलाच्या म्हटलं तर त्यांची म्हणजे त्यांना काही खिलाई द्यायची, काही चारा द्यायचं, कोणत्या मैदानात त्यांना रेस द्यायची, कुठं पोहून टाकायची, हे सगळं बघावं लागते. शर्यत क्षेत्रामुळे बैलाच्या किमती वाढल्या, त्याबद्दल काय सांगा? चांगली गोष्ट आहे. वाढल्या, गरीब गुदे बैल छोटे मोठे बनवतात आणि मोठ्या लोकांना देतात. त्यांच्यात गरिबाच्या चांगला एक छोटासा बैल निघाला, जो 20,000च्या त्यांना. ग्रामीण अर्थकारण याच्यामुळे बैलगाड्या क्षेत्रामुळे थोडंसं सहाय्य झालेलं आहे, काय सांगाल याच्यावर? ग्रामीण आता देशात काही पट बंद असल्या कारणात भरपूर लोकांजवळ बैल नसते, काही नसते. आता बैल पट सुरू झाल्यामुळे गाई वगैरे सगळे बैल वगैरे सगळ्यांना थोडासा इंटरेस्ट लोक घेऊन करावं. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. हो.